नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्थूल अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या दुसऱ्या शाखेचा अभ्यास करणार आहोत. सर्वात प्रथम स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ काय आहे ते आपण अभ्यासूया. स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. या ठिकाणी आर्थिक चलांच्या समुच्चयात्मक परिणाम किंवा आर्थिक चलाचे बेरजेचे रूप म्हणजेच समग्रलक्षी म्हणजे स्थूल आर्थिक चल असं म्हटलं जातं. स्थूल अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील चलांचा कार्यात्मक अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्र हे समग्र परिणाम आणि आर्थिक चलांच्या वर्तणुकीशी संबंधित आहे. या ठिकाणी एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत, व्याजदर पातळी, व्यापार चक्रातील चढउतार, व्यवसायातील चढउतार इत्यादी समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्र याची व्याख्या पाहणार आहोत. पहिली जी व्याख्या आहे प्राध्यापक J.L. हॅन्सेन यांची. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यातील परस्पर संबंधांचा विचार केला जातो. दुसरी जी व्याख्या आहे प्राध्यापक कार्ल शिपिरो यांची. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित असे शास्त्र आहे. त्यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासणार आहोत. या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आपण पहिला जो घटक आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्रातल्या ह्या व्याप्तीच्या भागामध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चिततेचे विश्लेषण करते. तसेच उत्पन्न, उत्पादन, रोजगार पातळीतील बदल, त्यातील चढउतार यांची कारणं कोणती आहेत ती कारणं इथे स्पष्ट केली जातात. रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास इथे केला जातो. तसंच व्यवसाय आहे, व्यवसायातील चढउतार, व्यवसायातील होणारे बदल इत्यादींचा सुद्धा अभ्यास ह्या भागात केला जातो. आणि हे अभ्यासण्यासाठी उत्पन्न आणि रोजगार पातळीचा अभ्यास करण्यासाठी इथे ह्या भागामध्ये प्रभावित मागणीचे तत्त्व, उपभोग फलन, उपभोग विषयक सिद्धांत, गुंतवणूक फलन आणि व्यापार चक्र विषयक सिद्धांत यांचा अभ्यास केला जातो. दुसरी जी व्याप्तीचा भाग आहे, अभ्यास विषय आहे स्थूल अर्थशास्त्र, तो आहे सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत आणि भाववाढ. या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढ उतार यांची कारणं, त्यांचे विश्लेषण या ठिकाणी केले जाते. त्यानंतर अर्थव्यवस्थेत निर्माण होणाऱ्या तेजी मंदीची समस्या असेल किंवा पातळी जी सामान्य रोजगार पातळी आहे, सामान्य किंमत पातळी आहे ती का निर्माण होतं त्यांच्या बदलांचे विश्लेषण या ठिकाणी केले जाते. तसंच या समस्यांमुळे कोणकोणते परिणाम होत आहेत त्या परिणामांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो आणि त्यानंतर त्याच्यावरची उपाययोजना करण्यासाठी, आर्थिक धोरणं त्यांची चर्चा करण्यासाठी अर्थशास्त्रामध्ये स्थूल अर्थशास्त्र अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरा जो अभ्यास विषय आपण बघितला स्थूल अर्थशास्त्राचा तर तो आहे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाचा सिद्धांत.
स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी आणि विकासासंबंधीच्या सिद्धांताचा समावेश होता. या ठिकाणी देशाच्या अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवेचे उत्पादन करण्याची क्षमता वर्षानुवर्ष स्थिर आहे की ती वाढत आहे, मागासलेल्या देशांमध्ये असलेले दारिद्र्य व आर्थिक मागासलेपणा यांची कारणं त्याचा अभ्यास करून त्या समस्या सोडवणूक करण्यासाठी काही प्रारूप सिद्धांत स्थूल अर्थशास्त्रात विकसित केली जातात. आणि त्यानंतर जे विकसित देश आहेत त्या विकसित देशांची उत्पादन क्षमता त्यांची पूर्ण व कार्यक्षम वापर या प्रश्नांचा अभ्यास करणं हे स्थूल अर्थशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय आहे. आणि त्यानुसार ते अर्थव्यवस्थेचे स्थैर्य कसं टिकवून ठेवता येईल आणि हे जे मागासलेले जे देश आहेत त्या देशांची आर्थिक वृद्धी विकास कसा घडवता येईल याचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र अत्यंत महत्त्वाचं आहे. चौथी जी अभ्यास विषय आपण पाहिला तर तो आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज, नफा हे जे उत्पादन घटक आहेत या उत्पादन घटकांच्या सापेक्ष वाट्याचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. तसंच चलनविषयक धोरण असेल, राजकोषीय धोरण असेल, आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरण असेल इत्यादींचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी केला जातो. म्हणजेच राष्ट्राच्या उत्पन्नाचं समाजातील विविध घटकांचे कशा पद्धतीने वाटप होतं आहे त्यामध्ये होणारे जे बदल आहे यांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रातील विभाजनाच्या स्थूल सिद्धांतात केला जातो. डेव्हिड रिकार्डो आणि कार्ल मार्क्स यांनी राष्ट्रीय उत्पन्नात विविध सामाजिक घटकांचा सापेक्ष वाटा कसा ठरतो याचे स्पष्टीकरण करणारे सिद्धांत मांडलेले आहे. ह्या ठिकाणी आपला स्थूल अर्थशास्त्राचे जे अभ्यास विषय म्हणजेच व्याप्ती कशी आहे त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पुढचा जो अत्यंत महत्त्वाचा जो भाग आहे जो 12वीच्या परीक्षेमध्ये विचारलाच जातो तो आहे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांमधलं पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते आहे समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास. समग्रलक्षी म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील संपूर्ण आर्थिक घटकांचा एकत्रित परिणामांचा अभ्यास केला जातो. म्हणून या ठिकाणी पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते आहे समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण रोजगार पातळी, एकूण उपभोग, एकूण बचत, एकूण मागणी, एकूण पुरवठा इत्यादींचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. दुसरं जे वैशिष्ट्य आहे उत्पन्न व रोजगार विषयक सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न व रोजगार सिद्धांत हे एक पर्यायी नाव आहे. अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्नाची आणि एकूण रोजगार पातळी कशी ठरते, त्यामध्ये कोणत्या कारणाने बदल घडून येतात याचे विवेचन समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केले जाते. समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषणात उत्पन्न हा एक केंद्रबिंदू आहे. म्हणून स्थूल अर्थशास्त्रात एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याचे संतुलन उत्पन्नाद्वारे स्पष्ट केले जाते. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणतो की स्थूल अर्थशास्त्र हे उत्पन्न व रोजगार सिद्धांत म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ह्या ठिकाणी उत्पन्नातील चढ उतार, व्यापार चक्रातील तेजी मंदीची कारणे यांच्या बदलांचं स्पष्टीकरण इथे केलं जातं. तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. सर्वसाधारण समतोल म्हणजे काय तर स्थूल अर्थशास्त्रातील जे एकूण आर्थिक घटक आहेत त्या एकूण आर्थिक घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी पुरवठा त्यांच्या किमती त्यांच्या वर्तनाशी निगडीत असतात. या ठिकाणी हे जे संतुलन आहे ते कशा पद्धतीने होत आहे आणि त्याचा संपूर्ण अर्थव्यवस्थेत काय परिणाम होत आहे याचा इथे अभ्यास केला जातो. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समतोल कसा प्रस्थापित केला जाऊ शकतो याचे स्पष्टीकरण या ठिकाणी केले जाते. या
या ठिकाणी हे जे स्पष्टीकरण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्रामध्ये आर्थिक जे चल आहेत त्यांच्यातील परस्पर संबंध व त्यांचे एकमेकांवरती होणारे परिणाम या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. राष्ट्रीय स्तरावरील जे प्रश्न आहेत ते स्थूल विवेचनाचा संबंध या ठिकाणी येतो. यामध्ये अर्थव्यवस्थेतील अनेक आर्थिक चलांच्या वर्तनाचा एकाच वेळेस अभ्यास केला जातो. त्यानंतर जे 5वं वैशिष्ट्य आहे ते आहे राशी पद्धत. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास इथे केला जातो. प्राध्यापक गोल्डिंग हे काय म्हणतात की जे जंगल आहे त्या जंगलामध्ये असंख्य झाडं आहेत. त्या असंख्य झाडांपैकी एका विशिष्ट झाडाच्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास करणं म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. तर जंगलामध्ये जी असंख्य झाडं आहेत त्या असंख्य झाडांच्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास करणं म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. ह्या उदाहरणावरून आपण असं म्हणू शकतो की अर्थव्यवस्थेमध्ये जे आर्थिक चलं आहेत त्या असंख्य अशा आर्थिक चलं आहेत. त्या असंख्य अशा आर्थिक चलांपैकी केवळ एका वैयक्तिक आर्थिक चलाचा अभ्यास करणं म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. तर अर्थव्यवस्थेमध्ये जे असंख्य असे आर्थिक चलं आहेत त्या असंख्य अशा आर्थिक चलांचा समुच्चयात्मक परिणामांचा अभ्यास करणं म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. अशा पद्धतीने सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यामध्ये आपण फरक समजून घेऊ शकतो. 6वं जे वैशिष्ट्य आहे ते आहे वृद्धीची प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्र आर्थिक वृद्धी आर्थिक विकासातील विविध घटकांच्या सहभागांचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रात वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी ही स्थूल अर्थशास्त्र काय आहे अत्यंत उपयुक्त आहे. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात. म्हणून इथे आपण असं म्हणू शकतो की असं आपण म्हणू शकतो की असं म्हणू शकतो की विकासाच्या वृद्धीचा अभ्यास करण्यासाठी ही आर्थिक प्रारूपक आहेत अत्यंत महत्त्वाची आहेत. उदाहरणार्थ मूलभूत अवजड उद्योगांवरती भर देणारी महानोबिलिस यांची वृद्धीची प्रारूप. आणि सगळ्यात नंतरचं 7वं जे वैशिष्ट्य आहे ते आहे सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते त्यातील बदल यांचा अभ्यास केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीतील उत्पादित केलेली सर्व वस्तू सेवा त्यांच्या किमती त्यांची सरासरी होय. आणि सगळ्यात जे शेवटचं आहे ते आहे वैशिष्ट्य आहे ते आहे धोरणभिमुख. प्राध्यापक लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणारे शास्त्र आहे, धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती इत्यादी. या ठिकाणी आपण समग्र लक्षी अर्थशास्त्राची पूर्ण वैशिष्ट्यांचा अभ्यास केलेला आहे.